ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल अक्षरशः राडा घातलेला होता। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या। उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातल्या मेळाव्यापूर्वी हा राडा करण्यात आलेला आहे। बीडच्या राड्याचे काल ठाण्यामध्ये पडसाद उमटलेत, त्यामुळे ठाण्यातील राड्यानंतर आता आरोप प्रत्यारोप देखील रंगतायत। ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने हा भ्याड हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या या येणाऱ्या ताफ्यावरती झाला, खरोखर निंदनीय आहे। कारण की स्वतःला काहीतरी स्टंट करायचं आणि काहीतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी करतोय आमच्या पक्षासाठी, हे करत असताना त्यांना हे देखील लक्षात नाही आलं। आपण जर का व्हिडिओ फुटेज बघितले तर ते ज्या पद्धतीने हे दगडफेक किंवा नारळफेक करत होते, त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक जे तिकडे जात येत होते त्यांच्यावरती जर का लागला असता आणि कोणाला दुखापत किंवा काही गंभीर जखम झाली असती तर त्याला जबाबदार कोण होतं? ही जी चूक त्यांनी ह्या लोकसभेला केलेली आहे, तिकडे नागरिकांचा हक्क काढून घेतलेला आहे। हा विश्वासघात सर्वसामान्य जनतेचा आहे, नागरिकांचा आहे। जो काही भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हा खरं तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या ताफ्यावर झालाच नाही। शेवटच्या गाड्या ज्या असतात ना, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या, त्या गाड्यांवर त्यांनी प्रयत्न केला आणि संबंध दाखवलं गेलं की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर, तर तसं काहीच नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, जे घरात घुसून वगैरे मारायच्या आम्हाला धमक्या दिल्या गेल्यात ना, तर लक्षात ठेवा, शिवसैनिक हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, ठाकरेंचा शिवसैनिक आहे। क्रियेला प्रतिक्रिया, आज 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 आम्ही हे वाक्य ऐकलं कोणाच तरी, क्रियेला प्रतिक्रिया, अशाच क्रियेला प्रतिक्रिया सगळीकडे उमटू शकतात, मग त्यासाठी देखील तयार असावं। महिलांना पुढे करून हा जो काही प्रकार केला गेला एकदम निंदनीय आहे। मर्द असाल तर मला वाटतं समोर या। बाईट कुठून दिली? मुंबईवरनं, गाडीमधून लपून छपून। आणि काय बोलतंय, काय भाषा तुमची, घरात घुसून हे करू ते करू, अरे काय आहे तुझं? हा, तू काय काय स्वतःला काय कोण समजता तुम्ही? हां, त्यामुळे ह्या शिवसैनिकांना ह्या अशा भाषा तुम्ही करू नका। शिवसैनिक कधी पण अंगावर घ्यायला तयार असतात, त्यामुळे तुमच्या अवकाशात तुम्ही राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।